काही पडणार नाही. अवकाळीमुळे आलेली ही अवकाळ. अवकाळी पाऊस कोसळला आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात साठला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरांचे छप्पर उडाले, भिंती कोसळल्या, संसार अक्षरशः उघड्यावर आले. सरकार, तुम्हीच आम्हाला सांगा, आम्ही जगायचं का नाही? सरकार, शेपूट हलवून हलवून मैस जमती, पण पाठीवरचा कावळा उडत नाही. तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडित नाही. कोरड्या बळावानी कपाळ असणाऱ्या बायका, बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर, हे सर गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार. गावाकडे कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो. अन्यायाची जाणीवच झाली नसती. देवाचा कोप झाला असं समजून बसलो असतो अंधारात, तुमच्या लाल दिव्याला हात जोडीत. गोचिडासारखे चिटकून बसले सातबाऱ्याला सावकार, आणि पुसगावण्यासारखं उभं आहे सरकार. आभाळ वाटते सावत आलं, दुष्काळाचं कोर ढंकत चाललं, आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेलं. देश महासत्ता होण्याची स्वप्न बांधले. खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेले 2 घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज? अजून अंत पाहू नका सरकार. शेताचा मसरवटा झालेला आहे. ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभं पीक जाळतो आम्ही, त्या दिवशी तुमच्या नावानं सुतकच पाळतो आम्ही. आता तरी विचार करा, नाहीतर 1 किलो गव्हासाठी तुम्ही 1 दिवस देश गाठ ठेवलेला असत. प्रेक्षकांनो, विनंती एकच आहे, या अवकाळी पावसानं सर्वस्व हिरावलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा आधार द्या. तो सरकारी आनंदाचा शिधा कधी पोहोचेल तेव्हा पोहोचेल, पण त्याआधी माणुसकीचा शिधा शेतकऱ्यांच्या घरी पोहोचवा.
तुमच्यासाठी राबणाऱ्या त्या शेतकऱ्याला आज तुमच्या एका दिवसाच्या मदतीची गरज आहे. तुमच्या मदतीनं त्याच्यावरची सारी संकट कदाचित दूर होणार नाही, पण आपल्या पाठीशी